शेतकरी व्यापारी व कुरेशी समाजाचा अत्याचार थांबविण्यासाठी गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा आवश्यक. आरपीआयचे राजेंद्र गवई. अहिल्यानगर दिनांक 17/8/2025 रोजी महाराष्ट्रात शेतकरी व्यापारी तसेच कुरेशी समाजावरील सुरू असलेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी व गोवंश हत्या बंदी कायद्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाचे नेते राजेंद्र गवई यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आज नगरसेवक समद खान यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देत औपचारिक निवेदन सादर केले. या प्रसंगी नगरसेवक समद खान, वाहिद हाजी कुरेशी, मुजाहिद कुरेशी, अल्ताफ कुरेशी, अब्दुल हक कुरेशी, मुजफ्फर कुरेशी, तौफिक कुरेशी, एजाज कुरेशी, सौफ कुरेशी, फिरोज कुरेशी, फयाज कुरेशी, नाजिम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर झालेल्या चर्चेत समद खान म्हणाले, राज्यातील घटनात्मक हक्क अल्पसंख्याकांसाठी गौण ठरत आहेत असे वाटते. कथित लव जिहादच्या आरोपाखाली सुलेमान खान यांचा मृत्यू होतो, तर गोवंशाच्या नावाखाली शेतकरी व्यापारी आणि कुरेशी समाजावर लूट व अन्याय केला जातो. संविधानाने दिलेल्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्हाला ठामपणे भूमिका घ्यावी लागणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी व कुरेशी समाज तसेच पशुपालकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून म्हशी, जर्सी, भाकर जनावरे व दुधाळ गाई गुरांची खरेदी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलकांचा आरोप आहे की जनावरे विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेताना तथाकथित गोरक्षक आणि इतर मंडळी वाहन अडवून गुरे उतरवून घेतात. एवढ्यावरच न थांबता शेतकरी व व्यापाऱ्यांना बेदम मारहाण करून त्यांची आर्थिक लूटही केली जाते. मुजाहिद कुरेशी यांनी सांगितले, आम्ही शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहोत. जनावरांच्या खरेदी विक्रीला अडथळा आणला तर हजारो कुटुंबाच्या उपजीविकेवर गदा येते. शासनाने तातडीने दखल घेतली नाही तर हे आंदोलन राज्यव्यापी करण्याची आम्ही तयारी ठेवली आहे. राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले की गोवंश हत्या बंदी कायद्याचा गैरवापर होतो, त्यामुळे शेतकरी व्यापारी आणि कुरेशी समाज सतत छळला जातो. कायद्यात तातडीने सुधारणा होऊन शेतकरी आणि अल्पसंख्याक समाजाचा विश्वास परत मिळविला पाहिजे, अन्यथा जनतेच्या चळवळीला तोंड द्यावे, ते म्हणाले. प्रतिनिधी ऐनुल शेख, एटीव्ही न्यूज, नगर. आज अल्पसंख्याक समाज अहमदनगरचा यांनी माझ्याशी वार्तालाप केली. त्यांनी त्यांच्यावरती जो अन्याय झाला त्या अन्यायाची माहिती दिली आणि खरोखरच त्यांच्यावरती अन्याय होत आहे. त्यांच्याचवरती नाही, ते शेतकरी व्यापारी जे काही जनावरांचा व्यापार करतात, खरेदी विक्री करतात, त्यांच्यावरती हा अन्याय आहे. काही लोकांना तर बेदम मारण्यात आलं आहे. जामनगर इथे सुद्धा कुरेशी समाजाला, अल्पसंख्याक समाजाला त्यांच्यावरती अन्याय झाला. त्यांना जबर मारहाण केली गेलेली आहे आणि तसंही आणि मृत्यूही झालाय. आणि तसंही कोणी पण सुद्धा जनावर जर ट्रकमध्ये घेऊन येत असेल, त्या जनावर विक्रीचा त्यांच्याकडे परवाना असेल, ते परवाना असताना सुद्धा अल्पसंख्याक समाजावरती ते अन्याय करतात, मारहाण करतात. आणि दुर्दैवाची गोष्ट, त्यांच्यावरती गुन्हे न लावता म्हणजे पीडितांवरती गुन्हे लावले जातात. म्हणजे जो अन्याय करतो त्याच्यावरती गुन्हे लागत नाही, पीडितावरती अन्याय होत आहे. ही अतिशय चुकीची बाब आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा ओरिजिनल पक्ष आम्ही चालवत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध धर्म दिला. आम्हाला बुद्ध पाहिजे, युद्ध नाही पाहिजे. रिपब्लिकन पार्टी हा अल्पसंख्याकांच्या सोबत आहे आणि सर्वांच्या सोबत आहे. अल्पसंख्याक असो, ईसाई असो, पारसी असो, हिंदू असो, सगळे. आमची एकच इच्छा आहे की या संविधानाप्रमाणे सगळ्यांना हक्क आहे राहण्याचा. ज्याप्रमाणे बुकेमध्ये असे वेगवेगळे प्रकारचे फुलं असतात आणि अतिशय सुंदर असा तो बुके दिसतो, अशा प्रकारे या देशामध्ये निरनिराळ्या समाजाचे लोक हे एकत्रित राहतात. पण काही दिवसापासून हा जो एकोपा आहे, हा एकोपा तुटलेला आहे आणि ही अतिशय वाईट गोष्ट आहे. या ठिकाणी स्लॉटर हाऊसची सुद्धा जागा देण्यात आली आहे. महानगरपालिकेने 5 एकर फक्त कागदपत्रे दिली, अजूनही देण्यात आली नाही. अशा प्रकारचे अनेक अन्याय या नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात होत आहे. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना भेटणार आहे आणि यांना संरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांच्याकडून हमी घेणार आहे. जय भीम. संविधान हा फक्त मुस्लिम समाजाला, दलित समाजाला व फक्त ख्रिश्चन समाजालाच आहे का? बाकी दुसऱ्या समाजाला संविधान नाही आहे का?
म्हणूनच आम्हाला देवेंद्रजी भाऊ फडणवीस यांना हेच विचारायचं आहे की संविधानाने सगळ्यांना समान हक्क दिला आहे, समान न्याय दिला आहे, और अन्याय काय होत आहेत विशिष्ट समाजावरती त्याचा आम्ही प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहोत. सुप्रीम कोर्टचा पण काही समाज मान्य करत नाही, डायरेक्ट शस्त्र उठवण्याची भाषा करतात, ते कितपत योग्य आहे? नाही, सुप्रीम कोर्टाचा ते अवमान करूच शकत नाही. तसं जर झालं तर फार मोठ्या त्यांच्या विरुद्ध आपण केसेस करू शकतो. त्याच्यामुळे असं काही केसेस आपल्याला लक्षात आणले तर मला सांगा.